जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे आज आहे एकादशी. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की जी आपली जी कृष्ण पक्षाची एकादशी आहे त्यावेळेस आम्ही एकादशीच्या दिवशीच वाटणार, आणि जी शुक्ल पक्षाची त्यावेळेस एकादशीची आम्ही पारायणला वाटू. म्हणजे कसं एकादशीचंही महत्व आम्ही जे वाटतो मुलं त्यांना मिळावं, परत जे इनडायरेक्टली जे आम्हाला पैसे वगैरे देतात त्यांना देखील ते मिळावं, आणि तिथे वाटण्यासाठी जर येतात तर त्यांना देखील त्याचं फळ मिळावं, हाच आमचा उद्देश आहे. तर आज देखील आम्ही सगळं अरेंजमेंट केली आहे. तर आता आम्ही चालू राम मंदिरात, आणि हा म्हणजे एकादशीला वाटण्याचा आमचा मेन उद्देश म्हणजे काय, तर आता आम्ही सगळे तरुण युवा आहेत, तर असेच दुसऱ्या गावातले देखील प्रत्येक युवांनी म्हणजे आपला सनातन धर्म काय आहे तो समजून घ्यावा, आणि एकादशीचं महत्व काय ते समजून घेऊन त्यांनी देखील तिकडे अन्नदान करावं, हाच आमचा उद्देश आहे. आणि अन्नदान करण्यासाठी जास्त मोठी काही खटपट नसते. हे माझे मित्रच आहेत, आमची पूर्ण टीम आहे. आम्ही म्हणजे दरवेळेस वाटतो एकादशीला, आणि आता 1 वर्ष देखील आमचा होऊन गेलाय. तर तुम्ही देखील तुमच्या गावात कॉन्ट्रीब्युट करून करतो, तुमच्या गावात देखील तुम्ही करा, आणि प्रत्येक गावात एकादशीचं महत्व समजून घ्या आणि त्यावेळेस दान करा. हाच आपला सनातनचा एक पुढे जाण्याचा म्हणजे एक मार्ग आहे. म्हणजे आमचं टायटलच आहे, एक पाऊल आज सनातन आध्यात्मिकच्या इकडे. तर ह्याच आमचा एक पाऊल एकादशीचा आहे. तर तुम्ही देखील तसं तुमच्या गावात करा, हाच आमची कळकळून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. जय श्रीराम. कोण सपोर्ट दिलाय आपल्याला कंट्रीब्युशन, म्हणजे आपल्याला प्रसाद वाटासाठी ते प्रसाद वाटपासाठी म्हणजे आता तू दोघांच्या आणले 108, तसं समोर म्हणजे दुसऱ्याकडून कोणाकडून जरी 108 घेतो, आणि ज्यावेळेस एकाकडून आपण घेतले तर नेक्स्ट टाइमला आपण दुसरीकडून घेतो. म्हणजे कसं की जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे का, कारण की आपण आता कोणाला द्यायचेच ना, तर कोण डायरेक्ट आपल्याला 500 पण देतं, आणि डायरेक्ट कोणी 1000 रुपये पण देऊन टाकतं. तर ते कसं होतं मित्रांनो, म्हणजे एकदा दिले त्यांनी, मग नेक्स्ट टाइमला ते नाही देणार. आणि आपल्याला हे कार्य शाश्वत चालवायचंय, म्हणजे प्रत्येक महिन्यात आपल्याला करायचंय, प्रत्येक महिन्यात करायचंय. त्याच्यामुळे जास्त काय नाही, 108 रुपये रक्कम काय जास्त मोठी नाही मिळत. तरी म्हणजे एकदा ज्याच्याकडून घेतले नंतर आपण दुसऱ्यांकडनं ते घ्यायचे, किंवा त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही दुसऱ्यांकडनं घ्या. म्हणजे हा एक म्हणजे असं कोणाला वाटतं की पैसे मागायचे येते, तर तुम्ही कोणी पैसे म्हणजे नाही देऊ पण नका, काहीच नका, फक्त वाटण्यासाठी तरी या. आमचं अरेंजमेंट ऑटोमॅटिक होते, आणि तसं तुमच्याकडे देखील तुम्ही करा. हाच आमचा हे व्हिडिओ काढून दाखवण्याचा उद्देश. म्हणजे आपको कैसा लगता है? एकदम बहुत अच्छा लगता है भाई मेरे को. मस्त ना? मस्त मस्त. म्हणजे कसं काही लोक आपल्याला सांगतात पण की तुम्ही अन्नदान करतात, हे सगळं करतात, पण तुम्ही लोकांना दाखवतात कशाला. तर आमचा दाखवण्याचा उद्देश हेच आहे की तुम्ही देखील तुमच्या गावात करा. बरोबर. जर तुम्ही तुमच्या गावात केलं तर आम्ही देखील तुमच्याकडे येऊ. तुम्ही सांगतील व्हिडिओ काढायचे तर काढा, नाही काढायचं आम्ही देखील येऊ, नक्की येऊ, पण आम्हाला कळवा. ठीक आहे. तर आमचा मोबाईल नंबर आहे माझा 70208059 आणि 88. आणि यांचं देखील नाव आहे दीपक भाऊ, यांचं देखील DS कॅटरेस आहे. तर यांचं देखील आम्ही ते DS कॅटरेसचं नाव देखील तिकडे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे कोणाला कॅटरेसची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्ही यांना देऊ शकतात. आणि यांचे देखील व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहेत थोडेफार. ठीक आहे. आणि हा पण माझा मित्र समर, हा म्हणजे याला नेहमी सांगायचो, पण हा यावेळेस आलाय पहिल्यांदा. तर हा नंतर तुम्हाला थोडंसं सांगेल, म्हणजे काय अनुभव भेटला ना ते तू नंतर सांग. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ. हा चलो. जय श्रीराम. जय श्रीराम.